स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं ठाकरे कम्प्युटर्सच्या चॅनलवरती। व्हिडिओचा थंबनेल पाहून तुमच्या लक्षात आलाच असेल, आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला एका लॅपटॉपची अनबॉक्सिंग बघायची आहे। हा लॅपटॉप नवीन नाही, रिफर्बिश्ड आहे, परंतु याचे जे कॉन्फिगरेशन आहे ते सगळ्याच वर्कला सूट होण्यासारखे आहे। म्हणजे एखाद्या बेसिक ऑफिशियल वर्क पासून ते एखाद्या प्रोग्रामिंग लेवल पर्यंत म्हणजे एकदम हाय लेवल पर्यंत कोडिंगच्या वर्क पर्यंत सुद्धा हा लॅपटॉप तुम्हाला उपयोगात पडू शकतो। या लॅपटॉपची कॉन्फिगरेशन आहे i5 7 जनरेशन 8GB रॅम 128GB SSD आणि सोबतच 500GB हार्ड डिस्क स्टोरेज साठी सुद्धा दिलेली आहे। या लॅपटॉपची सगळ्यात खास गोष्ट म्हणजे काय तर या लॅपटॉपला जी SSD आहे 128GB ची ती SATA SSD नसून ती M.2 ही SSD आहे। या SSD मुळे आपला लॅपटॉप अगदी फास्ट चालतो। त्याचं मागचं कारण असं आहे कारण ती SSD डायरेक्टली मदरबोर्डला अटॅच असते, त्याच्यामध्ये कुठल्याच केबलचा कनेक्शन नसतो, डायरेक्टली मदरबोर्डच्या सॉकेटमध्ये ती SSD फिट होत असते। तर ही याची खास गोष्ट आहे। परत या लॅपटॉप बद्दलच्या सगळ्या खास गोष्टी, त्या लॅपटॉपची कंडिशन कशी आहे, लॅपटॉप यूज करायला कसा आहे, या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जास्त वेळ न घेता सुरू करूया आजचा व्हिडिओ। सर्वात आधी बघूया आपण या लॅपटॉपची कंडिशन, त्याची आउट कंडिशन कशा प्रकारे आहे, त्याची बॉडी कशा प्रकारे आहे। तर त्याच्यामध्ये सर्वात पहिली गोष्ट आहे ते आपला लोगो। बघा, डेल कंपनीचा आपला लॅपटॉप असल्यामुळे त्याच्या सेंटर पॉईंटमध्ये डेल कंपनीचा तुम्हाला लोगो दिसत असेल, तो लोगो एवढा चमकत आहे तो तुम्ही बघू शकता। त्याच्यानंतर आपण बघूया पूर्ण लॅपटॉपची बॉडी। बघा, त्याच्यानंतर फ्रंट साईडने तुम्हाला दाखवतोय मी याच्यामध्ये कशा प्रकारे त्याची बॉडी ही चमकत चाललेली आहे। लॅपटॉपच्या राईट साईडचा जर विचार करायला गेला तर याच्यामध्ये तुम्हाला दिसतं एक VGA पोर्ट, एक USB पोर्ट आणि एक SD कार्ड पोर्ट। SD कार्डमध्ये तुम्ही SD कार्ड लावू शकता, USB पोर्टमध्ये तुम्ही एखादी पेन ड्राईव्ह किंवा कीबोर्ड माऊस लावू शकता आणि VGA पोर्टचा उपयोग करून तुम्ही एखादी मोठी स्क्रीन लावू शकता किंवा एखादी प्रोजेक्टरसुद्धा कनेक्ट करू शकता। लॅपटॉपच्या डाव्या बाजूला तुम्हाला पाहायला मिळणार एक चार्जिंग पोर्ट, त्याच्यानंतर चार्जिंग LED, एक C टाईप पोर्ट, HDMI पोर्ट, सोबतच तुम्हाला एक मिळतो इथरनेट पोर्ट, त्याच्यानंतर USB पोर्ट आणि सर्वात शेवटचा तुम्हाला मिळतो एक इयरफोन कनेक्ट करण्यासाठी इयरफोनचा पोर्ट। ज्या प्रकारे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे, लॅपटॉपच्या बॅक साईडला दोन्ही साईडला दोन छोटे छोटे स्पीकर लावलेले आहेत जे खूप मोठ्या जोरात आवाज देतात। त्याच्यानंतर वरच्या साईडला तुम्हाला दिसत असेल कूलिंग फॅनचे हवा बाहेर निघण्यासाठी त्याच्यामध्ये काही जागा दिलेली आहे। त्याच्यानंतर तुम्हाला दिसत असेल चारी साईडला 4 छोटे छोटे स्टँड दिलेले आहेत जेणेकरून आपला लॅपटॉप खाली कुठेच घासणार नाही आणि लॅपटॉप एकदम सुरक्षित राहणार। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। आतापर्यंत आपण बघितलं लॅपटॉपची आउटसाईडची बॉडी, लॅपटॉपची कंडिशन कशा प्रकारे आहे, तो आउटसाईडने पाहायला कशा प्रकारे दिसते, हे सगळं आतापर्यंत आपण बघितलं। पुन्हा एकदा आपण नजर फिरवूया आपल्या लॅपटॉपच्या आउटसाईडच्या बॉडीवरती। आता आपल्याला बघायचं आहे लॅपटॉपच्या आतमधील भाग कशा प्रकारे दिसत आहे, म्हणजे आपला टच पॅड, आपला कीपॅड आणि आपली स्क्रीन कशा प्रकारे त्याचं लुक आहे, ह्या सर्व गोष्टी आता आपल्याला बघायच्या। तर सर्वात पहिले तुम्ही जर एक गोष्ट गौर केली असाल तर लॅपटॉपच्या बिलकुल सेंटर पॉईंटमध्ये तुम्हाला डेल लिहिलेलं दिसतं आहे। त्याच्यानंतर बघा आता आपण बघूया आपलं
कीपॅड कशा प्रकारे आहे, टचपॅड कशा प्रकारे आहे. टचपॅडचं तुम्हाला दिसूनच येत असेल व्हिडिओमध्ये कशा प्रकारे त्याचा लुक आहे अगदी न्यूमध्ये. मधामध्ये बघा मी परत तुम्हाला एकदा दाखवतो आहे, मधामध्ये डेल लिहिलेलं आहे अगदी शायनिंगमध्ये, सिल्वर कलरमध्ये लिहिलं आहे. त्याचा कीबोर्ड बघा तुम्हाला किती जबरदस्तमध्ये त्याचा लुक आहे. काहीच त्याच्यामध्ये तुम्हाला सेकंड हँड असं वाटणार नाही. अगदी ब्रँड न्यू असल्यासारखा कीबोर्डचा लुकसुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये दिसत असणार. तर फायनली होता हा आपल्या लॅपटॉपचा आउटशूटचा पूर्ण लुक. म्हणजे आउटसाईडने कशा प्रकारे आपला लॅपटॉप दिसतो, त्याचा कीबोर्ड कशा प्रकारे दिसतो, लोगो, त्याची बॉडी, पूर्णच्या पूर्ण आपण सर्व गोष्टी टेस्ट आतापर्यंत केल्या. बाहेरून फक्त आता बघितलं. आता आपल्याला बघायचं आहे त्याच्या आतमध्येच लॅपटॉप सुरू केल्यानंतर तो कशा प्रकारे चालतो, कशा प्रकारे वर्क करतो, त्याच्यामध्ये काय काय आहे, काय काय नाही, सगळ्या गोष्टी टेस्ट करायच्या आहेत. त्याच्या आधी आपण एक गोष्ट बघून घेऊया मित्रांनो, याचा कॅमेरा. बघा मित्रांनो, लॅपटॉपच्या सेंटर पॉईंटमध्ये वरती सेंटर पॉईंटमध्ये तुम्हाला एक छोटासा कॅमेरा दिसेल. तो कॅमेरा खूप चांगला लुक देतो, तो सुद्धा आपल्याला टेस्ट करायचा आहे. बघा कॅमेरा मी तुम्हाला जवळून दाखवतोय. तर हा आहे आपल्या लॅपटॉपचा कॅमेरा. त्याच्यानंतर बघा परत एकदा आपण एक छोटीशी गोष्ट म्हणजे सर्वात महत्त्वाची, आपल्या लॅपटॉपची सुरू करण्याची बटनमध्ये स्टार्ट बटन. हे आहे आपले स्टार्ट बटन, ज्यातून आपण लॅपटॉप सुरू करणार आहोत. तर बघा आता मी लॅपटॉप सुरू केला आहे. तुम्हाला कॅप्सलॉकवरती एक लाईटसुद्धा आलेलं दिसणार. तर बघा आता आपला लॅपटॉप सुरू होतं आहे. तुम्हाला तिथं डेल लिहून आलेलं दिसेल. आता लोडिंग घेतलं थोडं, त्याच्यानंतर आपला लॅपटॉप लगेच सुरू होत आहे मित्रांनो. बघा काही सेकंदात नाही तर आपला लॅपटॉप पूर्णपणे सुरू झालेलं आहे. याच्यामध्ये मी विंडोज 10 22H2 हा व्हर्जन इन्स्टॉल केलेला आहे. बघा विंडोज 10चा इंटरफेस तुम्हाला दिसून येत आहे. आता तुम्हाला याच्यामध्ये थोडाफार लाईट जास्त दिसत असेल, तो याच्यासाठी कारण मी इकडून फोकस लाईट देत आहे मोबाईलचा आणि रेकॉर्ड करत आहे त्याच्यामुळे, आणि मी मोबाईलनेच रेकॉर्ड करतो त्याच्यामुळे तुम्हाला लाईटचा थोडाफार त्याच्यामध्ये इश्यू दिसेल. परंतु लॅपटॉपचा तो काहीच प्रॉब्लेम नाही, तो फक्त मी जो आउटडोअर त्याचा जो लाईट देत आहे त्याचाच प्रॉब्लेम आहे. बघा मी त्याला यूज करून बघतोय. अगदी जबरदस्त कंडिशनमध्ये लॅपटॉप आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे काय, याच्यामध्ये डबल टॅप म्हणजे 2 बोटांनी जर आपण टच केला तर त्याच्यामध्ये राईट क्लिक होतो. म्हणजेच पूर्णपणे ही टच स्क्रीन असल्यासारखं, म्हणजे टचपॅड पूर्णपणे फुल टू टच आहे. त्याच्यामध्ये बटन्सचा काहीच विषय नाही. बघा पूर्ण याला टच सिस्टीम दिलेली आहे. जर आपल्याला झूम करायचं असेल तर मोबाईलमध्ये जसं आपण झूम करतो अगदी त्याच प्रकारे तुम्हाला 2 बोटांनी त्याला झूमसुद्धा करता येणार आहे. बघा याची आपण प्रॉपर्टीज बघून घेऊया. मी प्रॉपर्टीज ओपन केली. याच्यामध्ये सॉरी मित्रांनो थोडा ब्लर आला. बघा आता याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल i5 7th जनरेशन हा लॅपटॉप आहे. 8 GB रॅम याच्यामध्ये इन्स्टॉल आहे. तर बघा फायनली असा आहे आपल्या लॅपटॉपचा लुक. अगदी चालवायला सुद्धा स्मूथली यूज होण्याला एक असं लॅपटॉप आहे. त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही, काहीच हँगिंगचा वगैरे प्रॉब्लेम नाही. तुमच्यासमोर डायरेक्टली व्हिडिओमध्ये मी डायरेक्ट लाईव्ह यूज करून दाखवतो आहे. बघा अगदी स्मूथली. तर चला पुन्हा एकदा पाहून घेऊया आपल्या लॅपटॉपचा लुक कशा प्रकारे आहे. लॅपटॉप सुरू झाल्यानंतर तो कशा प्रकारे दिसतो ते सुद्धा आपण या व्हिडिओमधून पाहून घेऊया. तर फायनली आता वेळ आली आहे आपल्या लॅपटॉपच्या पिक्चर क्वालिटी आणि साऊंड क्वालिटी चेक करण्याची. तर त्याच्यासाठी आपण सुरू करूया एक सॉन्ग, ज्याच्यामध्ये तुम्हाला पिक्चर क्वालिटी आणि साऊंड क्वालिटी सर्व काही समजून येईल. मित्रांनो, व्हिडिओमध्ये सॉन्ग प्ले केल्यावर व्हिडिओला कॉपीराईट स्ट्राईक येतो, त्यामुळे आवाज म्यूट करावे लागले. परंतु या लॅपटॉपची साऊंड क्वालिटी एकदम जबरदस्त, एकदम गुड कंडिशनमध्ये आहे. लॅपटॉपच्या साऊंड क्वालिटीबद्दल तुम्हाला काहीच शंका येणार नाही. या 2 व्हिडिओ क्लिपमध्ये तुम्ही जो काही साऊंड ऐकला आहे, जो काही आवाज ऐकला आहे, तो पूर्ण लॅपटॉपवर सुरू केलेली या व्हिडिओ क्लिपचाच आहे, त्या सॉन्गचाच आहे मित्रांनो. याच्यामध्ये मी कोणताच ॲडिशनल असं एडिटिंगमध्ये साऊंड किंवा कोणताच आवाज टाकलेला नाही, कोणतेच म्युझिक मी टाकलेलं नाही. पूर्ण व्हिडिओ क्लिपमध्ये जो काही आवाज रेकॉर्ड झाला होता माझ्या मोबाईलमध्ये तोच मी तुम्हाला ऐकवत आहे. तर मित्रांनो, नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल याची साऊंड क्वालिटीसुद्धा किती जबरदस्त आहे. आणि सोबतच व्हिडिओमध्ये तुमच्या हे सुद्धा लक्षात आलं असेल की याची पिक्चर क्वालिटीसुद्धा किती चांगली आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमधून तुमच्या हे नक्की लक्षात आलं असेल की लॅपटॉपची कंडिशन कशा प्रकारे आहे, लॅपटॉप पाहायला कसा आहे. लॅपटॉप जरी रिफर्निश्ड असला तरी पण त्याची कंडिशन, त्याची युजिंग, त्याचं कीबोर्ड, त्याचा टचपॅड, त्याची स्क्रीन, पिक्चर क्वालिटी, साऊंड क्वालिटी, बॉडी, त्याची पूर्ण कंडिशन कशा प्रकारे आहे, यूज करण्यासाठी किती चांगला आहे, आणि सोबत त्याच्यामध्ये पोर्ट कोणते आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल. त्याचं लोगो वगैरे किती चांगल्या प्रकारे शाईन करतो आहे,
आहे आणि काहीच प्रॉब्लेम नसलेला लॅपटॉप हा आहे असं तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल मित्रांनो. व्हिडिओ कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला हा लॅपटॉप घ्यायचा असेल, सेम पीस जर तुम्हाला पाहिजेत असेल तर ते सुद्धा तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. माझा व्हॉट्सअप नंबर आहे 8390166086. या नंबरवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. व्हॉट्सअप आहे, कॉलिंग आहे, ऑल कधी पण तुम्ही मला कॉल करू शकता. या लॅपटॉपसाठी तुम्हाला पाहिजे तेव्हा लॅपटॉप हा तुम्हाला मिळून जाणार मित्रांनो. ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये फ्री डिलेवरी, फ्री सेटअप सर्व्हिस मी ठेवलेला आहे. याच्यासोबत तुम्हाला कीबोर्ड, माऊस आणि माऊस पॅड प्रीमियम क्वालिटीचे तुम्हाला 1 इयर वॉरंटीवाले सर्व काही मी तुम्हाला फ्रीमध्ये देणार आहे. जेणेकरून तुम्ही किती फास्ट टाईप करू शकता कीबोर्डच्या साहाय्याने, माऊस तुम्ही किती फास्ट वापरू शकता. कारण तुम्हाला माहीतच आहे आपल्या लॅपटॉप, कोणता पण लॅपटॉप असो त्याच्यामध्ये कीबोर्ड आणि टच पॅड हा भरपूर नाजूक असतो, त्याला आपण फास्ट रीतीने यूज करू शकत नाही. म्हणून मी कीबोर्ड आणि माऊस पॅड तुम्हाला फ्री देत आहे मित्रांनो. या लॅपटॉपची कॉन्फिगरेशन आहे i5 7 जनरेशन, 8GB रॅम, 128GB SSD, 500GB हार्ड डिस्क, 14.1 इंचीची स्क्रीन आहे मित्रांनो. याच्यामध्ये नवीन बॅटरी तुम्हाला मिळणार आहे, नवीन चार्जर मिळणार आहे. सोबतच याचे जे स्पीकर आहेत ते सुद्धा हाय लाउडेड स्पीकर आहेत. तुम्हाला हा लॅपटॉप पाहिजेत असेल किंवा याच्यासारखे वेगळ्या कॉन्फिगरेशनचे तुमच्या कामानुसार, तुमच्या वर्कनुसार, तुमच्या शिक्षणानुसार वेगवेगळे लॅपटॉप पाहिजेत असेल किंवा तुमच्या ऑफिससाठी तुम्हाला कम्प्युटर पाहिजे असेल, नवीन कम्प्युटर, सेकंड हँड कम्प्युटर किंवा असेंबल्ड कम्प्युटर पाहिजेत असेल, तेही सुद्धा तुम्हाला आपल्याकडून मिळून जाणार मित्रांनो. किंवा तुम्हाला प्रिंटर पाहिजे आहे, ऑल इन वन प्रिंटर, ब्लॅक अँड व्हाईट प्रिंटर, कलर प्रिंटर म्हणा किंवा फक्त स्कॅनर पाहिजे आहे, ते सुद्धा आपल्याकडे ठाकरे कम्प्युटर्स आपल्या शॉपमध्ये मिळून जाणार. आपला पत्ता आहे गुरुदेव चौक, बाजार रोड, सिंदेवाही, तालुका सिंदेवाही, जिल्हा चंद्रपूर, महाराष्ट्र. ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये फ्री डिलिव्हरी आहे मित्रांनो. तुम्हाला स्पीकर पाहिजे आहे, माऊस, कीबोर्ड, मॉनिटर, CPU सगळे तुम्हाला एक पार्ट जरी पाहिजेत असेल, मदरबोर्ड पाहिजेत असेल, SMPS पाहिजेत असेल, सर्व लॅपटॉपचे किंवा कम्प्युटरचे किंवा प्रिंटरचे सर्व सामान आपल्याकडे अवेलेबल असतात मित्रांनो. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला अगदी स्वस्त दरामध्ये आपल्या ठाकरे कम्प्युटर्स या शॉपमधून मिळून जाणार. ठाकरे कम्प्युटर्स आपलं यूट्यूब चॅनल पण आहे, आपली शॉप पण आहे. तुम्हाला शॉपमध्ये सगळ्या वस्तू भेटून जाणार मित्रांनो. जर तुम्ही कुठे बाहेरचे असाल, ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये कुठूनही, तर तुम्हाला फ्री डिलेवरी तुमच्या घरपोच तुम्हाला मिळून जाणार लॅपटॉप किंवा कम्प्युटर किंवा प्रिंटरची सुद्धा. तर अशा सर्व गोष्टींसाठी आमच्या ठाकरे कम्प्युटर्सच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. कारण तुम्हाला कधीही कम्प्युटर, लॅपटॉप, प्रिंटरबद्दल काही शंका असेल तुम्ही मला कॉल करून विचारू शकता. माझा कॉलिंग नंबर आहे 8390166086. हाच माझा व्हॉट्सअप नंबरसुद्धा आहे, तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता कुठल्याही कामासाठी. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून ज्यांना कुणाला हा लॅपटॉप पाहिजे आहे त्यांनी मला संपर्क करू शकतील. ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये फ्री डिलेवरी, फ्री सर्व्हिस आहे मित्रांनो. लॅपटॉपला काहीही जरी झालं तरी एका हप्त्यामध्ये लॅपटॉप तुम्हाला रिप्लेस होऊन जाणार. आणि ज्या काही वस्तू मी फ्री देत आहे त्यासुद्धा वॉरंटीमध्ये आहेत 1 इयर, त्याच्यामुळे ते सुद्धा तुम्हाला रिप्लेस करून मिळून जातील मित्रांनो. व्हिडिओ कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि असेच लॅपटॉपसाठी, कम्प्युटरसाठी, अनबॉक्सिंग व्हिडिओसाठी, सोबतच तुम्हाला कम्प्युटर शिकायचं आहे, वर्ड, पॉवरपॉईंट, एक्सेल, कम्प्युटरचे सर्व सॉफ्टवेअर शिकायचे आहेत, तर त्याच्यासाठी आत्ताच आमच्या ठाकरे कम्प्युटर्सच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.